नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये स्वागत आहे। आज आपण जो लॅपटॉप अनबॉक्सिंग केलेला आहे तो 3D रेंडरिंगचं जर समजा तुमचं वर्क असेल त्याच्यामध्ये तुम्ही ब्लेंडर, एंडस्केप किंवा स्केचअप, रेविट ऑल सॉफ्टवेअर जर समजा रेंडरिंग वगैरे वर्किंग करणार असाल तर डेफिनेटली इझी वर्किंग करू शकताय। आणि सेकंड ऑप्शन म्हणजे जर समजा तुम्ही गेमर असाल तर गेमिंगला तुम्ही हाय लेवलच्या हाय सेटिंग वरती सगळ्या गेम प्ले तुम्ही याच्यावरती इझी वर्कआउट करू शकताय। कारण की या लॅपटॉपमध्ये जो या प्रोसेसर असणार आहे तो Ryzen 9 चा 8000 सिरीज वाला प्रोसेसर असणार आहे। प्लस जे जीपीयू ऍड केलेला आहे ते RTX 5050 चं 8GB चं ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉप मध्ये आपल्याला पाहायला भेटेल। याचं कम्प्लीटली डिटेल व्हिडिओ आपण एंड पर्यंत तुम्ही नक्कीच चेक करा। याच्यामध्ये प्रोसेसर वाईज ऑल डिटेल्स आपण कॉम्पोनंट चेक करून घेणार आहे। त्यानंतर हा लॅपटॉपला तुम्ही ऑल परफॉर्मन्स कशा पद्धतीने वर्किंग करू शकताय ते तुम्हाला एंड पर्यंत नक्कीच कळेल। त्यामुळे आपल्या चॅनलला जर समजा तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील। आणि तुम्हाला कोणत्या लॅपटॉपचा अनबॉक्सिंग रिव्ह्यू पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकताय। तर नक्कीच आपल्याला तुम्ही कनेक्टेड राहा। जर समजा तुम्ही गेमर असाल तर याचे मेन ऍडव्हान्टेज बघू शकता। हा लॅपटॉप जो प्रोव्हाइड केला तर Ryzen 9 मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्यामध्ये 16 कोर प्लस 32 थ्रेड्स पाहायला भेटतील। मेन ऍडव्हान्टेज ते आहे। त्यानंतर प्लस HX सीरीजचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। डिस्प्ले बघत असाल तर गेमरसाठी 165 हर्ट्जचा रिफ्रेश रेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि FPS बघत असाल तर 180 to 200 FPS याच्यामध्ये गेम प्ले पाहायला भेटतो। FPS प्रॉपर याच्यामध्ये स्टेबल प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर TGP GPU चा जर बघत असाल तर 115 वॅटचा TGP याच्यामध्ये पाहायला भेटेल, जो गेमर मेंबरसाठी पण यूज आहे। आणि प्लस जर समजा तुम्ही 3D रेंडरिंगचं वर्किंग करणार असाल, आर्किटेक्चर यूज करत असाल तर याच्यावरती ब्लेंडर वगैरे ऑल सॉफ्टवेअर तुम्ही इझिली स्मूथली रेंडरिंग करू शकताय। तर लुमेन वगैरे सॉफ्टवेअर यूज करणार आहे, आर्किटेक्चर लाईनचं सॉफ्टवेअर यूज करणार आहे, तर 3D रिलेटेड वर्किंग सुद्धा तुम्ही ह्या लॅपटॉपला इझी वापरता येतात। कारण की याचं मेन ऍडव्हान्टेज म्हणजे कूलिंग सुद्धा याला प्रॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे। तर या लॅपटॉपचे फीचर्स तुम्ही बघू शकता। ऑल फीचर्स आपण अनबॉक्सिंग करून बघणार आहे, याच्या प्रोसेसर डिटेलमध्ये, रॅम डिटेलमध्ये, तर नक्कीच व्हिडिओ एंड पर्यंत बघा। या लॅपटॉपचे ऑल डिटेल्स चेक करूया कॉन्फिग मध्ये। तर यामध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो AMD Ryzen 9 8940 HX सिरीजचा प्रोसेसर आहे। HX सिरीजचं मेन ऍडव्हान्टेज जर समजा तुम्ही बघत असाल तर HX मध्ये तुम्हाला कोर आणि थ्रेड हे जास्त बेटर भेटतात या सिरीज पेक्षा। त्यामुळे यामध्ये जर तुम्ही कोर बघत असाल तर 16 कोर आणि 32 थ्रेड पाहायला भेटेल। बेस स्पीड आता याच्यामध्ये 2.40 चं बेस स्पीड याच्यामध्ये आहे, पण हा अप टू 5.3 GHz पर्यंत याच्यामध्ये मेमरीचा प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे। रॅम बद्दल जर माहिती हवी असेल तर याच्यामध्ये 16 GB ची रॅम प्रोव्हाइड केलेली आहे, जी DDR5 मध्ये असणार आहे। याच्यामध्ये डुएल सॉकेट चॅनल आहेत। आता 88 GB च्या 2 रॅम यूज केले आहेत, जे DDR5 मध्ये 5200 MHz मध्ये रॅम पाहायला भेटेल। पण जर समजा तुम्ही रॅम एक्सपांड करणार असाल फ्युचरमध्ये तर हा 64 GB पर्यंत एक्सपांडेबल आहे। स्टोरेज बद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर 1 TB ची Gen 4 वाली SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केली, जी NVMe SSD असणार आहे। आणि डेफिनेटली याच्यामध्ये डुएल सॉकेट चॅनल असतात, तुम्ही स्टोरेज सुद्धा या लॅपटॉपमध्ये इझिली अपडेट करू शकता। वायफाय जो प्रोव्हाइड केला वायफाय 6E याच्यामध्ये पाहायला भेटेल, प्लस ब्लूटूथ 5.3 याच्यामध्ये कॉम्बो प्रोव्हाइड केलेला आहे। ग्राफिक्स कार्ड जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते 8GB चं ग्राफिक्स कार्ड असणार आहे, जे DDR7 NVIDIA कडून RTX 5050 चं ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉपमध्ये असणार आहे। डिस्प्ले जो या लॅपटॉपचा प्रोव्हाइड केलेला आहे तो कम्प्लिटली 3 साइडने बॉर्डरलेस डिस्प्ले, बेझललेस डिस्प्ले याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। कम्प्लिटली नॅरो बेझल आहेत। याचा थिकनेस बघत असाल तर कम्प्लिटली लो थिकनेसमध्ये हा प्रोव्हाइड केलेला आहे। अदर ब्रँडचे जर समजा तुम्ही लॅपटॉप बघत असाल जे हायर सेक्टरमधले आहेत, ग्राफिक्स कार्ड किंवा गेमिंग पर्पजचे लॅपटॉप आहेत, तर त्याचा डिस्प्ले एवढ्या स्लिममध्ये नसतो। तर हा एक मेन ॲडव्हान्टेज तुम्हाला या लॅपटॉपमध्ये बघायला भेटेल। जे रिझॉल्युशन आहे ते 1920x1200 हे रिझॉल्युशन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। 16:10 हा एस्पेक्ट रेशो याच्यामध्ये पाहायला भेटेल, प्लस 3 mAh चा रिस्पॉन्स टाइम सुद्धा ह्या डिस्प्लेमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। आणि जे गेमर मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे 165 हर्ट्जचा याच्यामध्ये रिफ्रेश रेट पाहायला भेटेल। त्यामुळे तुम्ही इझिली AAA गेम प्ले याच्यावरती वर्किंग करू शकताय। आणि ब्राईटनेस जर बघत असाल तर 300 नीटचा ब्राईटनेस सुद्धा या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। आणि 16 इंचचा डिस्प्ले आहे, त्यामुळे तुम्ही इझिली ते फील करू शकताय। लॅपटॉपमध्ये जर समजा तुम्ही लुकिंग वाईज बघत असाल तर लॅपटॉपच्या बेसमध्ये एक RGB स्ट्रीप प्रोव्हाइड केलेलं आहे, जी तुम्हाला हायलाइट करते। RGB कलरमध्ये ग्रेडिंग तुम्ही चेंज करू शकताय। आणि कीबोर्डमध्ये पण गेमर मेंबरसाठी ते ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये WQ
QWERASDF जे गेमर मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी ह्या की हायलाइट केलेल्या आहेत. स्पेस बार हे की हायलाइट केलेले आहेत. जे गेमर मेंबर आहेत त्यांच्यासाठी हे मेन्शन केलेलं आहे. टचपॅड तुम्ही याच्यावरती बघू शकताय, बिग टचपॅड प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यावरती तुम्ही ग्लेचर 2 फिंगर 3 फिंगर 4 फिंगर इझी वर्किंग करू शकताय. पॉवर बटन तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केलेला आहे. पॉवर बटन पण तुम्हाला यामध्ये प्रॉपर पाहायला भेटेल. लॅपटॉपच्या बेसमध्ये जर समजा तुम्ही चेक करत असाल तर बेसमध्ये तुम्ही याच्या हिट आउटच्या ग्रीड प्रॉपर प्रोव्हाइड केले आहेत. हिट आउट तुम्हाला एक्झॉस्ट प्रॉपर मिळावे यासाठी. त्यानंतर साऊंड इफेक्टसाठी तुम्हाला दोन्ही साईडला साऊंड ग्रीड प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस ह्या प्लस पॉईंट बघायला गेला तर यामध्ये लबर ग्रीड तुम्ही बघू शकताय. इम्बॉसिंग टाईप प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लॅपटॉप ज्यावेळी सरफेसवरती ठेवताय त्यामुळे बेसमध्ये प्रॉपर तुम्हाला गॅप राहतो. जे हीट तुम्हाला प्रॉपर एक्झॉस्ट व्हावी किंवा कुलिंग लॅपटॉप प्रॉपर व्हावा यासाठी तुम्हाला लबर ग्रीड प्रॉपर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. वरती टॉप वरती जर लॅपटॉपच्या टॉप वरती जर बघायला झालं तर ROGचा लोगो मेन्शन केलेला पाहायला भेटेल. लॅपटॉपचे जर राईट साईडचे पोर्ट तुम्ही बघत असाल तर राईट साईडला AC अडॅप्टर पोर्ट तुम्हाला पाहायला भेटेल, जो 280 वॅटमध्ये AC अडॅप्टर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर RJ45 लँड पोर्ट सुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. HDMI पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. जर समजा तुम्हाला डिस्प्ले आउट करायचं असेल तर तुम्ही HDMI थ्रू पण डिस्प्ले आउट काढू शकताय. त्यानंतर 2 टाईप-C पोर्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एक टाईप-C पोर्ट डायरेक्टली सपोर्ट डिस्प्ले पोर्टसाठी सुद्धा इनेबल आहे. डिस्प्ले आउट तुम्ही याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा काढू शकताय. त्यानंतर जर अजून एक पोर्ट तुम्ही चेक करत असाल तर तो जो आहे तो मायक्रोफोन हेडफोनचा पोर्ट याच्यामध्ये पाहायला भेटेल. साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता. जे लॅपटॉपच्या राईट साईडला जे पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत, 2 USB पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत, जे 3.2चे हाय स्पीडवाले पोर्ट या ठिकाणी पाहायला भेटतील. कीबोर्ड जर बघत असाल तर बॅकलाइट चिकलेट कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 4 RGB मध्ये कीबोर्ड असणार आहे. विथ कीबोर्डवरती तुम्हाला Co-Pilot की पण बघायला भेटेल. आताच आपण या लॅपटॉपचा अनबॉक्सिंग करून ऑल डिटेल चेक केलेले आहेत. जर समजा तुमचे काही क्वेरीज असतील तर ते आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही कळवू शकता. आणि जर समजा तुम्हाला एखाद्या कुठल्या दुसऱ्या मॉडेलचा अनबॉक्सिंगचा रिव्ह्यू पाहिजे आहे तर तो पण आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. त्याचा लवकरात लवकर आपण रिव्ह्यू आणण्याचा प्रयत्न करू. आपण ऑल सिरीज मध्ये प्रत्येक मॉडेल वाईज रिव्ह्यू आणायला चालू केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इझिली प्रत्येक लॅपटॉपचा स्टडी करता यावा या हेतून आपण ही सगळ्या अनबॉक्सिंगची सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे नक्कीच आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.